नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून अर्थातच मी आपली सुनीता लाटकर आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. आज माझं तुमच्याशी गप्पा मारायला यायचं कारण म्हणजे जरा वेगळं आहे. कारण मी पूर्ण नवीन संचात नवीन तरुण मुलांबरोबर जी माझी इच्छा होती की सगळ्या तरुण मुलांनी कुठेतरी भक्ती करावी, अशा सगळ्या टीमबरोबर तुमच्याशी बोलायला आलेली आहे. ही आजचा जो एपिसोड तुम्ही बघणार आहात तो सगळे जे यंगस्टर आहेत की ज्यांचं एज मी जसं मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की 20-25 ते 32पर्यंत आहे. तर ही सगळ्या मुलांच्या मदतीने आज मी आपल्याशी बोलायला येणार आहे. तर ह्या पहिल्यांदी आपण सगळ्या प्रेक्षकांनी या नवीन मुलांना खूप आशीर्वाद द्या. आणि ही जी येणारी जी मुलं जे आज माझ्या म्हणजे कॅमेरातनं जे माझं शूटिंग करतो आहे तो आर्या, ईशा आणि नंतर जी आपल्याशी बोलणार आहे ती रिया, हे जे सगळे आहेत लोक आणि आणखीनही कॅमेरा मागे जे आहेत त्या सगळ्यांचे कष्ट ह्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसतील. तर तुम्ही आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्या. आता हे नवीन लोक माझ्याकडे आली, त्यांनी आल्यानंतर पहिल्यांदा मला काय सांगितलं की आम्ही तुमचा एपिसोड पाहून आलो आहेत. हे सगळे माझ्या घरच्या ओळखीचे आहेत, पण आमचा देवावर विश्वास आहे नाही हे आम्ही आत्ता सांगू शकत नाही. तर त्यांना मी म्हटलं तुमच्या मनातले जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारा. त्याची उत्तरं जर तुम्हाला मी समाधानकारक दिली तर तुम्ही ठरवा की देव आहे का देव नाही. तर त्या सगळ्यांनी मिळून मला काही प्रश्न विचारायचे आज ठरवलेलं आहे. तर त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्याप्रमाणे माझ्या आकलनाप्रमाणे मी त्यांना देईनच. पण मला त्यांच्यातलं एक अतिशय चांगला हे वाटलं की गुण वाटला की हे क्युरिओसिटीनी न भीता माझ्याशी बोलू शकतायत. आता ही रिया जी आत्ताच आमच्या गुरुभक्तीच्या टीममध्ये जॉईन झाली आहे, तसं बघायला गेलं तर ही सौ रिया नील चिपळूणकर. कारण हिचं लग्न आत्ताच झालेलं आहे 2 महिन्यापूर्वी. तर ही आपल्याबरोबर जॉईन झाली. आता हिच्या मनातले आणि तिच्या टीमच्या मनातले सगळे म्हणजे यूथच्या वतीने जे काय प्रश्न विचारणार आहे ते आता ती सुरुवात करेल. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. श्री महाअवतार बाबा आणि श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून मी माझा पहिला हा एपिसोड त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊ इच्छिते. आणि सगळ्या जेनझीजकडनं माझे सगळे फ्रेंड्स आणि आत्ताची ही जनरेशन आहे जेनझीची, सो आम्हाला खूप असे प्रश्न पडलेले असतात कारण आम्ही खूप वेगवेगळे ओपिनियन्स ऐकतो लोकांकडनं. सो त्याच्या संदर्भात मी आज ताईंना काही प्रश्न विचारणार आहे. या जनरेशनला आम्हाला खूप प्रश्न पडतात की देव म्हणजे काय किंवा भक्ती म्हणजे काय, गुरु म्हणजे कोण, असे खूप प्रश्न पडलेले असतात. सो हेच प्रश्न मी आज ताईंना विचारणार आहे. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की गुरु आणि देव याच्यातला नक्की फरक काय असतो? गुरु हा आपल्याला दिसतो आणि देव ही आपली कल्पना आहे. म्हणजे गुरु जे असतात ते देहधारी म्हणू आपण की ते गुरु आपल्याला दिसतात. देव आता मी तुला सांगितलं, तुला जर मी म्हटलं की ही देवी आहे तर देवीची कल्पना तू देवीसारखीच करशील. म्हणजे जे काय तू लहानपणापासून देवीचं बघत आली आहे किंवा एखादी छान मुलगी, एखादी छान स्त्री किंवा एकदम छान साधी पण असेल पण त्या बाईमध्ये जर तेज असेल तर आपण काय म्हणतो अगदी देवीसारखी आहे, अगदी लक्ष्मीसारखी आहे. तर देव जे आहेत ते आपल्या मनात त्यांच्याबद्दल एक संकल्पना तयार झालेली आहे आणि आपण त्या संकल्पनेने देवांना मानत असतो. आणि गुरु जे असतात ते आपल्याला
देव काय आहेत हे आपल्याला सांगत असतात. म्हणजे गुरूंकडनं अर्थ कळतो आणि देव म्हणजे आपण त्याला भक्ती मानतो की त्याला अर्थ नाही आहे, त्याचा देवाचा अर्थ हा गुरूंकडनं कळत असतो. त्याच्यामुळे गुरु हे देवाला आपल्यापर्यंत पोचवण्याचं एक अत्यंत सक्षम आणि अतिशय काय म्हणतात उच्च तऱ्हेचं माध्यम आहे. म्हणून गुरु हा खूप आवश्यक असतो. आवश्यक आहे. ओके. हां आणि आता बिफोर आणि आफ्टर गुरु. सो हां गुरु आपल्याला भेटल्यानंतर काय बदलू शकतं? गुरु जे असतात ते आपलं नशीबच घडवत असतात. आपण जन्माला येताना आपण एक म्हणतो की आपण जन्माला येताना आपण आपलं काहीतरी पूर्वपुण्य सगळं घेऊन येत असतो. पण गुरु जे असतात, ज्या जन्माला तुम्ही आला आहेत त्या जन्मातलं चांगलं पुण्य तुमच्यापर्यंत कसं पोचेल हे गुरु आपल्याला सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात मी उदाहरण कसं देते की गुरु जो असतो तो आपल्याला मिळत नाही, तो आपल्याला शोधत येतो. आणि गुरु ही जी भावना आहे की जी आपण म्हणतो जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. कारण आता हे तुला ह्याचा अर्थ कळेल की नाही मला सांगता येत नाही, पण आपल्या मृत्यूनंतर पण आपलं आयुष्य असतं. तर तिथेही गुरु आपल्याबरोबर असतो. आणि गुरु जो असतो त्या गुरुनी तुमचं कर्म तुला आता समजा आपण सांगितलं की तुला घर घ्यायचं आहे, असं हे तुझं कर्म आहे, ही तुझी इच्छा आहे. ती इच्छा तू देवाला पण सांगतेस. बरोबर. त्या इच्छेसाठी तू स्वतःही प्रयत्न करत असतेस. पण कुठलं घर घ्यायचं, कुठल्या घरात तुला जायचं आहे किंवा ते घर घेण्यासाठी तुला काय प्रयत्न करायचे, चांगले प्रयत्न, चांगलं तुझा तिथे घर मिळण्यासाठी. कारण तुम्ही घर घेता, ते घर तुम्ही सगळं विचारून सगळं ते चांगलं असतं. पण जेव्हा गुरुचा आशीर्वाद असतो तेव्हा त्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव हे सगळं नांदतं. म्हणून गुरु जो असतो तो आपलं नशीब कुठल्याही पद्धतीने बदलवू शकतो. आणि धीर देतो. कर्म तुमच्याकडनं करून घेतो की तुम्हाला कुठल्या कर्मानी एखादी वस्तू मिळणार आहे त्या वस्तूपर्यंत जायची कर्म तो अतिशय चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजेच गुरु आपली इंटेन्सिटी, दुःखाची इंटेन्सिटी गुरु कमी करतो. असं आहे. मला एक इन्सिडेंट सांगायला आवडेल. ताई या माझ्या गुरु आहेत आणि 2024मध्ये मी इटलीला गेले होते शिकायला. आणि पहिल्याच 3ऱ्या दिवशी मला असं झालेलं की मला नाही जमणार आहे इथे, किंवा कारण लँग्वेज वेगळी होती आणि तेव्हा जस्ट थंडी होती. मी एवढी थंडी कधी एक्सपिरियन्स केली नव्हती. सो तेव्हा मी तुम्हाला कॉल केला होता आणि तुम्ही जो मला तेव्हा धीर दिला आहे की होईल, मला माहिती आहे सगळं नीट होणार आहे, तू तिकडे थोडीशी कळ काढ आणि तुला नाही अगदी जमलं तर तू परत ये, इथे पण तुझं चांगलंच होणार आहे. हा जो धीर दिला, पुश दिला, जी मला त्या पुश द्यायची गरज होती कोणीतरी, ती ताईंनी दिली. हो, मलाही आठवतंय तू मला असा रडत रडत फोन केला होतास. आणि त्या तिथे आता तू मला गुरु म्हणलीस तर मी माझी काही एवढी योग्यता नाही की गुरु मला म्हणशील तू, पण मी तुझी वेलविशर होते. स्वामींचे आशीर्वाद होते. स्वामींनी म्हणजे मी जेव्हा तू माझ्याशी बोलत होतीस खूप रडत होतीस आणि मला नाही राहायचं इथे, पण मी जर परत आले तर कसं होईल, इतके पैसे खर्च करून आपण गेलेलो आहे, आईवडिलांना काय वाटेल, हे सगळं तू बोललेली होतीस. पण मला दिसत होतं की तू इतक्यात परत येत नाहीस. तर मी तुला इथनं फक्त काय करू शकत होते, तुझं मन खंबीर करू शकत होते. आणि ते मन खंबीर करायच्या आधी जे काय माझं परमेश्वराशी कनेक्शन असेल त्याच्यासोबत मी तुझ्याबरोबर तिथं होते.
म्हणजे जी तुला थंडी वाजत होती ती मला पण वाजत होती. मग तिथे जर मला त्रास झाला असता तर मी तुला सांगितलं असतं तिथं राहायचं नाही, परत ये. हे जे होतं आणि त्या आशीर्वादानेच तू तिथे विश्वासाने थांबली, तुझ्यात मन खंबीर झालं आणि नंतर जे काय तुझ्या आयुष्यात आलं ते सगळं पण- स्वामींचा आशीर्वादच आहे. सो एक खूप चांगली गोष्ट झाली म्हणजे ताईंना पण ते कुठेतरी हे होत असेल की काहीतरी चांगलं होणार आहे, तर मला माझा नवरा भेटला तिकडे. त्यामुळे आणि आता लग्न आता झालं. लग्न So, झालं धीर आणि मिळाला. बरं तिथे जाऊन डिग्री कंप्लीट झाली का? नाही. नाही झाली. पण तिथे जाऊन तुझं लाईफ सेटल झालं. हे जे आहे हे हे गुरुचा आशीर्वाद. हो. तर तुझा हा जो प्रश्न आहे, हां. बिफोर गुरु भेटल्यानंतर काय आणि गुरु भेटल्यानंतर काय बदलतं, तर पहिलं तर तुझं लाईफ तू सांगितलं. हो. पण गुरु भेटला आपल्याला की आपल्याला जो एक आत्मिक आनंद मिळतो, आपोआप आपली संकटं कमी होत जातात, आपोआप आपले प्रॉब्लेमच्या इंटेन्सिटी ज्या असतात त्या डायल्यूट होत जातात आणि एक सहज सोपं सुंदर आणि अतिशय पवित्र आयुष्य आपण जगू शकतो. पॉझिटिव्हिटी पण येते. हां, पॉझिटिव्हिटी येत की असते. काही आता माझं असेल की काही दुःख असेल, जे काही असेल, एनी मोमेंट, एनी स्पेशल मोमेंट इन माय लाईफ, मला वाटतंच नेहमी की ताईंकडे यावं आणि तुम्हाला सांगावं की असं असं झालंय हां. किंवा असं असं चालू आहे. तर ते कनेक्शन असतं. ते कनेक्शन असतं. प्रत्येकजण कसं म्हणत असतं की नाही तुम्हाला सांगितलं ना आम्हाला बरं बरं वाटतं. वाटतं. हे जे असतं ही गुरुची पुण्याई असते. म्हणजे तुम्ही मला नसता सांगत, तुम्ही जे माझ्या मागे 2 गुरु आहेत त्या गुरूंना तुम्ही सांगत असतात, ते गुरु तुमचं ऐकत असतात. म्हणजेच आता तुला तर माहिती आहे 6 वर्ष तू मला ओळखतेस. 6 वर्षापूर्वीचं माझं लाईफ आणि आत्ताचं लाईफ हे जे बघतेस त्याही ह्याच्यात ही पण गुरुचीच कृपा आहे ना. नक्कीच. हां, तर ते जे असतं की भक्तीने काय मिळू शकतं, तर भक्तीने वाटेल ते मिळू शकतं असं आहे. आणि तो गुरुचा आशीर्वाद प्रत्येकावर असावा. Yes. हे मला खूप पटलेलं आहे, खूप जास्ती. हं. सो पुढचा प्रश्न असा आहे की स्पिरिच्युअल बर्नआउट होतं म्हणजे आता ती खूप जेन्झी टर्म आहे, पण हां. मी ह्याच्यात सांगते की आपल्याला कामामधनं बर्नआउट होतं की आपण फिजिकली मेंटली खूप एक्झॉस्ट होतो की आता कितीही मी तसं स्पिरिच्युअल बर्नआउट की मी आता कितीही देवाचं करते पण मला मिळत नाही आहे काही त्याच्यातनं, तर तो कंटाळा येतो. बरोबर आहे. सो त्याला स्पिरिच्युअल बर्नआउट अच्छा. अशी टर्म आहे. आणि ही तर मी पहिल्यांदाच ऐकते असं. सो म्हणजे तुम्ही काय सांगाल ह्याच्याबद्दल? आता मी असं म्हणेन की तुमची जनरेशन आणि आमची जनरेशन ह्या 2 जनरेशनमध्ये काय फरक आहे देवाला नमस्कार करण्यात, तर फक्त काचा फरक आहे. आम्ही का विचारलं नाही आणि तुम्ही का करायचं हे विचारता. त्याच्याने स्पिरिच्युअल बर्नआउट वगैरे नाही, पण ते जे बर्नआउट तू म्हणतेस की देवाचं जे आहे ते संयमित करा. शेवटी देव म्हणजे परमेश्वर, तो खूप ताकदवान आहे. तर माझी एक कन्सेप्टच आहे की तुम्ही रोज एक नमस्कार करा. पहिल्यांदी खूप शांततेत खूप कमी पद्धतीने देवाचं सुरुवात करायची, मग त्याच्यात वाढ करत जायची. कारण कुठल्याही गोष्टीची सवय झाली की त्याच्यात सहजता येते आणि सहजता आली की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणून मी जे नेहमीच सांगते की तुम्ही एक नमस्कार करा. सुरुवातीला खूप छोट्या गोष्टींपासून करा. तुम्हाला ते पटलं आवडलं तर तुम्ही जास्ती करा. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की सहजता येऊ दे. सहजता आली की म्हणजे इझिली तुम्हाला ते करता येऊ दे. मग तुम्हाला त्या जागेबद्दल, त्या देवाबद्दल, त्या वेळेबद्दल एक आत्मीयता वाटते आणि ती आत्मीयता, प्रेम वाटायला लागलं की भक्ती निर्माण होते आणि मग भक्ती निर्माण झाली की बर्नआउट वगैरे काहीही होत नाही. इथे तुम्ही मनापासून कुठलीही गोष्ट मनापासून करा. तुम्ही एक गाणं तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही सारखं ऐकत राहता, त्याच्यावर डान्स कराल, त्याच्यावर रील काढाल, काही करता तुम्ही. मग तशीच भक्ती आहे की तुम्ही भक्तीवर, तुमच्या देवाच्या भक्तीवर तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय भक्तीच होऊ शकत नाही.
मग तुम्ही देवाचं करा, फक्त स्वतःसाठी करा पहिल्यांदी, आणि मग जगासाठी करायला सुरुवात करा, असं आहे. त्याच्यामुळे देवाचं म्हणजे स्पिरिच्युअली बर्नआउट कधी व्हाल, ज्या वेळेला तुम्ही एकाच ठिकाणी बसून 6-6 तास भक्ती करा. कारण ती पॉवर आहे, ती पॉवर आपल्याला डायजेस्ट व्हायला पाहिजे, आपल्यापर्यंत यायला तेवढी शक्ती पाहिजे असते. पुढचा प्रश्न असा आहे की भक्ती आणि मेंटल हेल्थ तर तुम्ही कसं कोरिलेट कराल, किंवा आता आपण आजकाल खूप ओव्हर थिंकिंग आणि खूप मेंटल हेल्थ इश्यूज वाढायला लागले. हो. सो हाऊ भक्ती कॅन हेल्प. सो तुम्ही कसं हे कराल त्याचं? आता जसं मगाशी मी तुला सांगितलं की तुम्ही त्या वेळेच्या, स्थानाच्या आणि त्या जागेच्या प्रेमात पडता. प्रेमात पडता म्हणजे सवय लागते. सवय लागली की आपल्याला त्या जागेवर जावंसं वाटतं. ती भक्ती निर्माण होते. भक्ती निर्माण झाली की मनापासून आपण भक्ती करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराचं नाव घेता त्यावेळेला तुम्ही ते मनापासून, अंतर्मनापासून घेत असता. म्हणजे कसं की तुझी एक बसायची स्थिती असते, त्या स्थितीत तू बसतेस. तू त्या स्थितीत 1-2 मिनटं, 5 मिनटं, किती वेळ बसलेली असते. त्या वेळेला तू पूर्णपणे शांत असतेस. विचारांनी शांत असशील की नाही ते आत्ता कळत नसतं, पण तू स्थिर असते. आणि त्याच्यामुळे तुमचं मूलाधार चक्र ते सहस्त्रधार चक्र, त्यापर्यंत तुमची ऊर्जा जाते येते, ती पास ऑन होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एक स्थिरता येते. आणि हे जेव्हा ते ऊर्जेचं आपल्या शरीरात स्रोत वाहत असतो, तर बाकीचे वैचारिक, शारीरिक, आणखीन तुमचे कुठलेही प्रॉब्लेम जे आपल्याला दिसत नसतात ते सुद्धा आपोआप दूर होत असतात. भक्ती आणि मेंटल हेल्थ हे खूप जवळजवळ आहे. तुम्ही ती 2 मिनटं करा, पण ती भक्ती करा, म्हणजे तुमची मेंटल हेल्थ ही खूप स्ट्रॉंग होत जाते. त्याच्यासाठी तासनतास बसायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा डिप्रेशन येतं, आजकाल हे तुमच्या यंग जनरेशनमध्ये खूप आहे की आम्हाला काही झालं तरी डिप्रेशन येतं, अँझायटी असते. अटेन्शन स्पॅन पण कमी झालेला आहे. त्याच्यामुळे अजून खूप ती म्हणजे मला आधी पहिल्यांदा कळायचं नाही की अँझायटी म्हणजे काय, डिप्रेशन काय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा तुम्हीच तुमच्या स्वतःला पहिलं मोटिवेट करायला लागतं, त्यांनी फोकस पण वाढतो. त्यांनी फोकसही वाढतो. आणि मोटिवेट केल्याने काय होतं की तुमचं मन तुम्हाला सांगत असतं, नाही तू चांगला आहेस, तू हे असंच करायला पाहिजेस. आपण केले ते चूक आहे का बरोबर आहे, चूक सापडली तर सरेंडर व्हा, चूक नाही सापडली तर तुम्ही तुमचा सेल्फ डिफेन्स वाढवा. आणि हे स्वतःला मोटिवेट करणं जे असतं ते भक्तीमुळे नक्कीच होऊ शकतं असं मला वाटतं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की देव आपलं खरंच ऐकतो का, आणि आपण देवाशी भांडू शकतो का, त्याच्यावर रागवू शकतो का? हो, तुला काय वाटतं आधी सांग, मग मी सांगते. सो मला वाटतं मी कधी कधी भांडते आणि रागवते तेव्हा, पण प्रेम आहे. माझा गणपती बाप्पावर खूप विश्वास आहे, प्रेम आहे, म्हणून मला तो हक्काचा वाटतो. म्हणून मी भांडू शकते, मी हवं ते बोलू शकते. आय लुक ॲट हिम ॲज माय बेस्ट फ्रेंड. हां, मग हेच आहे, तुझं उत्तर तूच दिलं आहेस तुझ्या प्रश्नाचं की देव आपला ऐकतो का, तर आपला विचार, आपला श्वास म्हणजेच देव आहे. तुमच्या बुद्धीतच देव आहे, तुमच्या मनात देव आहे. कारण त्याच्यामुळे तुम्ही जे विचार करताय तो जर एक क्षण असा विचार तुम्ही केलात की हा विचार आपल्याला देवाने दिला आहे. तू जर उद्या म्हणलीस की देवा मला एक्झाममध्ये 99 मिळू देत पर्सेंटेज, आणि तुला नाही मिळाले, तर देवाने तुझं ऐकलं नाही का, तर असं नाही होत. ते 99% तुला मिळण्यासाठी तू काय केलं आहेस हे तू केलं, म्हणजे तुझी कृती आणि तू जी मागितलेली इच्छा, ह्या दोघांसाठी तू जे काय प्रयत्न करशील तिथं परमेश्वर तुला साथ देत असतो.
तुला यश देत असतो. म्हणजे देव ऐकतो. देव आपलं ऐकतच असतो. फक्त ती त्याची इच्छा असते की एखादी गोष्ट जी आपण त्याला सांगतोय ती आपल्याला द्यावी का नाही. तर दरवेळेला असा विचार करावा, जर एखादी मागितलेली गोष्ट आपल्याला नाही मिळाली म्हणजे ह्या जगात देव नाही, देव आपलं ऐकत नाही, मी आता देवाच्या पाया पडणार नाही, मी देवाला मानणार नाही, असं नसतं. जर तुमचा पूर्ण विश्वास असेल देवावर तर तुम्ही असा विचार करा की ही गोष्ट आत्ता आपल्या फायद्याची नाही आहे, म्हणून देव आपल्याला देत नाही आहे. आणि प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी तुम्ही देवभोळच असायला पाहिजे किंवा रोज देवाचं करायला पाहिजे असं मला नाही म्हणायचं. एखाद्या गोष्टीत तुम्हाला काही वेळेला कितीही प्रयत्न केलात तर अडचणी येत असतात, की जाताना मग रिक्षा नाही मिळणार, आपली कॅन्सल होईल ओला, हां असं होऊ हे शकतं. रिलेट करू शकते, कारण मग मी विचार करते की ही गोष्ट मला देत नाहीये बाबा, कारण ती चांगली नसेल माझ्यासाठी. हां, त्याच्यामुळे तुम्ही देव आपला ऐकतो तर ऐकतोच, नक्कीच ऐकतो. कारण देव हा आपल्या मनात असतो आणि मनाशी आपण खूप वेळ बोलत असतो. आणि देवावर चिडता येतं का, भांडता येतं का, तर जरूर भांडा. तुमचं कारण बरोबर वाटलं तर देव तुम्हाला तुमच्या भांडणाचं उत्तर देईल, नाही तर तुम्हीच शेवटी दमाल आणि त्याला सरेंडर व्हाल. त्याच्यामुळे तुमच्या भक्तीवर आणि तुमच्या प्रेमावर अवलंबून आहे की तुम्ही देवाशी भांडायचं का देवाला घाबरायचं. माझं म्हणाल तर मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही देवाला घाबरू नका, देवावर प्रेम करा. देव तुमच्याबरोबर आहेच. तुम्ही घाबरला नाहीत तर तो तुम्हाला कळतो की तो आपल्याबरोबर कसा आहे. आपण असं आहे. वागतो तसंच ते रेसिप्रोकेट हां, पण करतो. तसंच तो करत असतो. भक्तीमध्ये कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, कन्सिस्टंट कसं राहायचं? कारण मी मगाशी जसं म्हणले की अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, आजकाल वेळ नाही आहे किंवा कुठेतरी प्रायोरिटाईज करत नाहीत. सो कन्सिस्टंट कसं राहायचं? इच्छा असली तरी जमत नाही. मी सगळ्यांना सांगते खरं तर की भक्तीमध्ये कन्सिस्टन्सी हवीच. म्हणजे ती तुम्ही दिलेली तुम्हालाच कमिटमेंट आहे. मग आता ते तुम्हाला कळत असतं की आता समजा स्कूलमध्ये जाणारा मुलगा आहे तर त्याला तो काय म्हणेल, मला 11 वाजता शाळेत जाताना नमस्कार करता येतोय, तसा करू दे. तुझ्या एजच्या ज्या मुली असतील की ज्या जॉबला जातात, तुमचं एक टायमिंग ठरलेलं असतं. त्यावेळेला तुम्ही त्याच्या आधी त्याच्यानंतर कधीतरी तुम्ही ती एक वेळ ठरवा आणि देवाला नमस्कार करा. समजा ते पण नाही झालं, ते पण नाही होते की तुम्ही हॉस्टेलवर राहताय, तुम्ही 3-4 जणांच्या ग्रुपमध्ये राहताय, मग कोणाची भक्ती असते नसते, श्रद्धा असते नसते, कोणाला चालतं नाही चालत, हाही असतो. किंवा आपल्याला असं एक ऑकवर्डनेस येतो की आपण सांगायचं का की मला देवाचं करायचं आहे. तर तसा जरी हे असेल तर तुम्ही कॉलेजात जात असाल, तुम्ही ऑफिसला जात असाल, कुठेतरी रस्त्यात देऊळ नसेल, काही नसेल. आता परदेशातली लोकं पण मला हेच विचारतात. तर मी सांगते तुम्ही एक ठिकाण ठरवा की जे ठिकाण तुम्हाला छान वाटतंय त्या ठिकाणी भलं देव असेल नसेल माहीत नाही, देऊळ असेल नसेल माहीत नाही, देव म्हणजे देऊळ असेल नसेल माहीत नाही, पण एक छान झाड असेल, तुम्ही तिथे उभं राहा, आकाशाकडे बघा, देवाला नमस्कार करा आणि पुढे जा. सहज सोप्या पद्धतीने पण कमिटमेंट पाळा. एक वेळ, एक ठिकाण, एक देव आणि एक नाम. हे जर तुम्ही केलं, इतकं सोपं आहे ते आणि ते रोज करता येतं. एक नमस्कार, जसं मी म्हणते की तो 2 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या गृहस्थांपर्यंत आपल्याला करता येतो. आपण जगात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय कन्सिस्टंटली करू शकतो तर एक नमस्कार. त्याच्यामुळे तो नमस्कार करणं खूप मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे आणि तोच एक भक्तीचा साधा सोपा सुकर मार्ग आहे तुमच्या जनरेशनसाठी. एकदम सरळ सोपा आणि काहीच वेळ लागत नाही. काहीच नाही वेळ लागत, कष्ट लागत नाहीत, काही लागत नाही, असं आहे. पुढचा असा प्रश्न आहे की जेव्हा आपलं एन्व्हायरमेंट एवढं स्पिरिच्युअल नसतं पण तरीही देव असतो का आपल्याबरोबर? हो,
असतो. कारण देव, जसं म्हणलं, देव तुमच्या श्वासात आहे. हं. हे आपल्यातलं जे चैतन्य आहे म्हणजेच देव आहे. आणि आपल्यातलं चैतन्य जेव्हा सत्कर्म करतो तेव्हा पाप पुण्याच्या गोष्टी येत असतात. तर आपण सत्कर्म करणं म्हणजेच काय, की आपल्याबरोबर दुसऱ्याचं चांगलं करत राहणं, हं. आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून करत राहणं. मग तुमच्याबरोबर देव आहे ना. हं. एखादा माणूस देवावर विश्वास नसेल ठेवत पण तो कर्म तर चांगलं करतोय, हो. म्हणजे त्याच्याबरोबर देव आहे. असं आहे की त्याचं कर्म हेच त्याचं देव त्या आहे. कामांमधनं हां, त्याच्या कामांमधनंच तो आपल्याला आनंद देतोय, तो जगाला समाधान देतोय. एखादा तो डॉक्टर असेल आणि त्याचा नसेल देवावर विश्वास पण तो दुसऱ्याला आयुष्य देतोय ना, हो. तर म्हणजे त्याच्याबरोबर देव आहे ना. असं आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे सक्सेस का? तर आता स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुझ्या जनरेशनला काय वाटतं? आय थिंक प्रत्येकाचं त्याचं डेफिनेशन वेगळं आहे. पण स्पिरिच्युअलिटी म्हणजे एक कनेक्ट होणं एका एनर्जीशी किंवा एक बिलीफ असणं, हां. हे मी म्हणू शकेन. तर आता स्पिरिच्युअलिटी हा सक्सेसचा एक आधारस्तंभ आहे असं मी म्हणेन. तुम्ही स्पिरिच्युअल असाल खूप म्हणजेच तुम्ही सक्सेसफुल आहात का? तर नाही. कदाचित आपण दुःखी असतो, खूप त्रस्त असतो म्हणून खूप करतो देवाचं. आणि ज्या वेळेला आपली दुःख जातात, ज्या वेळेला आपलं काम संपतं तेव्हा आपण देवाकडे तेवढं बघत नाही. सेल्फिश. हां, सगळेच जण असे असतात असं नाही, पण बरेच लोक असे असतात. त्यांना माझ्या मते स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही ज्या देवाचं कराल, जो गुरु तुम्हाला पुढचा पाथ दाखवत असेल त्या गुरुला स्मरा. मग भले तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, तुम्ही मनातल्या मनात त्याचं वंदन करा की या माणसामुळे, या व्यक्तीमुळे आम्ही पुढे जातोय. आणि एक मनाला शांती मिळते. ती वेगळी, ती स्पिरिच्युअलिटी नाही. स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही परमेश्वरावर कसा विश्वास ठेवताय आणि त्याला तुम्ही कनेक्ट कसं होताय. तर आता स्पिरिच्युअलिटी म्हणजे सक्सेस का, तर तुमच्या म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की सक्सेसचा एक आधारस्तंभ, तुझ्याकडे खूप पैसा आहे आणि तो तुला सांभाळायचा आहे, तर त्याच्यासाठी तुला एक आशीर्वाद लागतो. तो असेल तर तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. म्हणजेच एखाद्याच्याकडे खूप पैसा आहे, त्याच्या घरात गेलं तर काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे खूप अंगावर येते घर, किती त्या गोष्टी आहेत तशा, त्या नको आहेत. तर तिथं स्पिरिच्युअलिटी नसू शकते. पण एखाद्याच्यात तसाच त्याच्यापेक्षा पैसा जास्ती आहे पण त्या घरात गेल्यावर आपल्याला शांतता लाभेल, तर तिथे स्पिरिच्युअलिटी असते. कारण घरातलं कोणतरी देवाचं करत असेल चांगल्या पद्धतीने. हेच तुमच्याकडे काही पैसा नाही आहे, तुम्ही एका खोलीत राहताय, अगदी कमी पैसा आहे पण तरीही त्या घरात गेल्यावर तुम्हाला शांतता वाटते. तर तिथे तुम्हाला जी शांतता वाटते ती तुमच्या कर्मातनं मिळत जाते, तेव्हा स्पिरिच्युअलिटी येते. तुमच्याकडे असलेली लक्ष्मी ती तुमच्याकडे ठेवणं ही स्पिरिच्युअलिटी आहे. आणि तुमच्या नशिबात असणारी लक्ष्मी तुम्हाला मिळणं ही पण स्पिरिच्युअलिटी आहे. म्हणजे आपल्या वागण्यातनं जी तुम्हाला सात्विकता दिसते ती स्पिरिच्युअलिटी असते. हां, म्हणून एखादा माणूस बघितला की आपल्याला वाटतं नाही आपण ह्याचं जावं, हा माणूस आपल्याला भेटावा. आणि एखादा माणूस कितीही कर्तृत्ववान असेल तरी वाटतं की नको, ह्याला नाही भेटायचं. तर तो जो इनव्हिजिबल जो डिफरन्स आहे ती स्पिरिच्युअलिटी खूप व्हास्ट आहे ते. खूप वास्ट आहे. हो, कारण ते अशा ह्याच्याने विचारच केला नव्हता. हां, की प्रत्येक माणसाचा तुम्ही माणसात देव असतो. देव प्रत्येक माणसात एक, आणि त्याचं चैतन्य म्हणजेच देव आहे. तर प्रत्येकाचं चैतन्य वेगळं असतं. ते चैतन्य तुम्हाला किती झेपतंय त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होत असता असं आहे. त्याच्यामुळे स्पिरिच्युअलिटी
म्हणजेच सक्सेस असंही नाही, आणि सक्सेसफुल आहे म्हणजे तो माणूस स्पिरिच्युअली पण खूप मोठा आहे असं पण नसतं. अजून एक हां. शेवटचा प्रश्न असा होता की बऱ्याचदा असं होतं की अरे तो किंवा ती तो खूप करतोय देवाचं, ती खूप करते, मी एवढं करत नाही आहे म्हणून मला माझ्याबरोबर होत नाही आहेत का चांगल्या गोष्टी, आपण थोडंसं कम्पेअर करतो. सो त्याच्यावर काय हे आहे त्याच्यावर solution? ते सोल्युशन नाही, माझं उत्तर असं आहे की कर्म, तुम्ही कर्माचा सिद्धांत हे पुस्तक जरूर वाचा सगळेजण, म्हणजे तुला ह्याच्यातलं उत्तर मिळेल. तुम्ही जेव्हा कर्म करता तेव्हा तुमच्या आयुष्यात ठरलेली कर्म जर तुम्ही केली तर तुमचं खूप लगेच चांगलं होत जातं. आणि तुमच्या आयुष्यातलं ठरलेलं कर्म तुम्ही नाही करत, त्याच्या विरुद्ध जात असाल तर तुम्हाला वेळ जातो, हा माझा विश्वास आहे. तर म्हणजे कसं की तुझ्या कर्मात जर तुझं लग्न हे इटलीला जाऊन ठरणार असेल तर तू इटलीला गेलीस आणि मग लग्न ठरलं. मी ज्या उद्देशाने गेलेले हां. ते झालंच नाही, हां. पण हे होणार तिथं होतं. हां, कारण असंही नाही की अचानक असा तो तुझ्या समोर आला. नाही. तुम्ही माहिती होतं पण हो. तुम्हाला माहिती नव्हतं. हे कर्म, त्या कर्मासाठी तुमचे जे गुरु आहेत त्या गुरूंचा इच्छेने किंवा आशीर्वादाने तू तिथे गेली, मग तुझं लग्न माझा ठरलं. खूप ह्याच्यावर विश्वास एकदम हे झाला. तसं हां, तर तसंच असतं की तो चांगला आहे किंवा ती चांगली आहे, ती देवाचं करत नाही तरी तिचं चांगलं आणि देवाचं करतो तरी त्याचं वाईट. तर देव चांगलं वाईट नाही करत, तुमची कर्म तुमचं चांगलं वाईट करत असतात. तुम्ही जर चांगली कर्म केली तर त्या कर्मात तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार. भले ती तुमच्या, जसं मी मगाशी म्हणलं की तुमच्या नशिबात जन्माला येतानाच काही कर्म असतात आणि त्या कर्मानेच तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही खूप सक्सेसफुल होता. जसं मी कायम उदाहरण देते सचिन तेंडुलकरांचं. हां, की जे त्यांच्या कर्मात लाकूड असेल, पण लाकूड म्हणजे ती बॅटच होती. त्या बॅटीमुळे ते आज फेमस झाले. हां, तर हे जे कर्म आहे, हे कर्म त्यांना दिलं असेल परमेश्वराने. ते कर्म करण्यासाठी त्यांना जे जे भेटले, म्हणजे तू जे म्हणते की गुरु काय, तर आपण ऐकतो की तेंडुलकरांचे जे गुरु आहेत तर त्या गुरूंना त्यांनी शेवटपर्यंत मानलेले आहे. आचरेकर सर म्हणते. हां, तर ते शेवटपर्यंत आजही ते मानतात, म्हणून तेंडुलकरांच्या मागे त्यांचा आशीर्वाद कायम आहे. असं आहे. तर हे जे असतं की प्रत्येकाला त्याचं कर्म त्याच्या एका जन्मात मिळतंच असं नाही. तर हे कर्म मिळण्यासाठी तुम्हाला, जसं म्हणलं की देव देतो ते कर्म, तू आत्ता तुझ्या कर्मात समजा इथं येणं आहे आणि हे आत्ताचं आहे, पण हे देवाने तुला दिलेलं कर्म नसेल तर तू थोडे दिवसांनी इथनं जाशील. पण इथं येऊन ती जी काही सेवा केलेली असेल तो देव विसरत नसतो. तो देव तुला कधी ना कधीतरी देतच असतो. फक्त ते आपल्याला कळायला लागतं. त्याच्यामुळे देवाचं केल्याने चांगलं होतं किंवा देवाचं न केल्याने चांगलं होतं असं नाही आहे. तुम्ही तुमच्या कर्म चांगली करा, सत्सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवा. देव हा सगळ्यांनाच देतच असतो. देव चांगलाही नाही आहे, देव वाईटही नाही आहे, देव तुमच्या कर्मात आहे. त्याच्यामुळे त्याचा आशीर्वाद तुम्हाला कसा मिळेल हे तुमच्या आयुष्याचं एक ध्येय ठेवा की परमेश्वराच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य चाललं पाहिजे. हीच स्वामींचरणी, तुमच्या गुरुचरणी तुम्ही प्रार्थना करा. आत्ता मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, खूप गोष्टी क्लिअर झाल्या आहेत आणि असेच अजून प्रश्न मी घेऊन नक्की येईन. नक्की आहे. आणि थँक्यू सो मच. आता एक क्लॅरिटी आली आहे मेन म्हणजे. हां, सो मला म्हणजे थँक्यू म्हणायची गरज नाही आहे, कारण हे तुझे जे प्रश्न आहेत हे सगळ्यांनाच पडलेले असतील. आणि आपल्या गुरुभक्ती चॅनल चालू करायचा माझा हेतूच एक होता की हे तुमच्या जनरेशननी फक्त एक नमस्कार करावा आणि कुठेतरी सरेंडर व्हावं, की तुमची जनरेशन सुखी व्हावी.
जी आत्ता खूप स्ट्रेसमध्ये आहे. तर आपण स्वामींचरणी, महाअवतार बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करू की सगळ्यांनी सुखी राहावं, समृद्ध राहावं आणि आत्मिक शांततेत राहावं. नमस्कार.